दादर परिसरामध्येच अनधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरू करण्यात आलाय। दादर परिसरातील कबूतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असताना हा अनधिकृत कबूतरखाना सुरू करण्यात आलाय। स्थानिक लोकांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय, तरीही कोणत्याही पद्धतीने या कबूतरांना खाणं दिलं जात असल्याचं पाहायला मिळतं। हे दृश्य आपण बघू। अनधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबूतरखाना हा सुरू करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कबूतर या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतं। मुख्यतः इथल्या लोकांना त्रास होऊ नये, आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून न्यायालयाने निर्णय दिलेला होता आणि तिथं कबूतरखाना हा बंद करावा असा आदेश असताना सुद्धा त्याच परिसरामध्ये इमारतीच्या छतावर आपण बघू शकतोय किती मोठ्या संख्येने हे कबूतर आलेले आहेत, कारण त्यांना या इमारतीवर दाणे टाकले जात आहेत आणि त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या आपल्यासोबत जोडल्या गेल्या। सुस्मिता, काय सांगाल? कोर्टानं एकदा नाही तर दोनदा सुद्धा दुसऱ्यांदा सुद्धा आपला आदेश कायम ठेवलेला आहे कबूतरखान्यावर बंदीचा, तरीही अशा पद्धतीने अट्टहास का कबूतरांना दाणे टाकण्याचा असा सवाल उपस्थित होतोय आणि सध्या काय दृश्य तुम्हाला दिसतंय? आदेश दिलेला आहे, त्यानंतर मुंबईसह सगळीकडचे जे कबूतरखाने आहेत ते बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। दादर परिसरातील कबूतरखाना बंद करण्यात आला, त्यानंतर जैन समुदाय आक्रमक झालेला होता आणि आत्ता पण जर बघितलं तर याच देरासरच्या अगदी बाजूची जी परिसर आहे त्या इमारतीवरती अनधिकृत पद्धतीने अशा पद्धतीचे हे कबूतरखाने सुरू करण्यात आलेले आहे। इमारतीच्या छतावरती थेट दररोज दाणे टाकले जातात। हजारोंच्या संख्येने कबूतर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे, दादर कबूतरखाना, त्याचबरोबर गोल मंदिर परिसर, जैन देरासरच्या आजूबाजूचा परिसर हा आहे आणि तिथं मोठ्या संख्येने जे जैन समुदायाचे लोक राहतात त्यांनी अशा पद्धतीनं हा अनधिकृत कबूतरखाना सुरू केलेला पाहायला मिळते। समोर आपण बघतोय की त्यांचा ध्वज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। जैन समुदायाचं मंदिर आणि त्याला लागूनच ही दुसरी रहिवाशी इमारत आहे जिथे मोठ्या संख्येने जैन समुदायाचे लोक राहतात। कोर्टाच्या नियमांना डावलून, कोर्टाच्या कारवाईला डावलून कुठेतरी अनधिकृत पद्धतीने दररोज अशाच पद्धतीचं खाद्य या पक्ष्यांना टाकलं जातं आणि त्यामुळे आरोग्याचा प्रश्न हा गंभीर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दररोज सकाळी किंवा थोड्या वेळाच्या अंतराने अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि या कबुतरांना खाद्य देतात। समोर जर आपण बघितलं तर काही गोण्या आपल्याला दिसत आहेत, त्यामध्ये त्यांच्यासाठीचं हे धान्य भरून ठेवलेलं असतं। देरासरला लागूनच ही इमारत आहे आणि त्यामुळे आजूबाजूला जो परिसर आहे तो अतिशय गजबजलेला परिसर आहे। वाहतूक या परिसरात असते। काही स्थानिक लोक आपल्या सोबत आहेत। ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार सुरू आहे, तुम्हाला दररोज त्रास होतो का? आम्हाला त्रास गेली 61 वर्षे आहे। कारण असं आहे, त्रास कशाचा आहे? फक्त कबुतरांचाच आहे असं नाही, तर या कबुतराची धान्य ठेवलं जातं, ती गोडाऊन आमच्याजवळ आहेत। आम्ही जवळजवळ जैन मंदिराच्याच एका भागात राहत असल्यासारखे राहतो। म्हणजे माझं स्वतःचं इथं चितारी ट्रॅव्हलचं ऑफिस आहे, ते ऑफिस आहे, त्यात ते धान्य ठेवतात। हे धान्यात 2 वेळा आग लागली होती, आपोआप उष्णता तयार होते त्या चण्यांची आणि त्यातनं 2 वेळा आग झाली। चालता आम्हाला येत नाही, दिवसा ढवळ्या उंदीर एवढे आमच्या अंगावरून जातात, पायावरून जातात, एवढे उंदीर झालेले। साधारण किती दिवसांपासून अशा पद्धतीचा हा अनधिकृत कबूतरखाना जो आहे या ठिकाणी सुरू आहे? जवळजवळ मला 80 वर्ष झालेले आहेत। माझं वय आत्ता 80 वर्ष आहे आणि आम्ही दोघेही चितारी ट्रॅव्हल हा व्यवसाय चालवतो आणि त्या व्यवसायाला 55 वर्ष झालेले आहेत। 55 वर्षापासून तरी आम्ही कबूतरखाना पाहतोय आणि अत्यंत हल्ली त्रास होते। या भागामध्ये उंदीर भरपूर झालेले आहेत। त्याच पद्धतीने येणारे जे पर्यटक आहेत आमच्याकडे बुकिंगसाठी, अन्य कारणासाठी, ते येऊ इच्छित नाहीत आणि ते स्वच्छ सांगतात की आम्हाला खूप त्रास होतोय। आम्ही देखील लोके काही प्रमाणात आजारी पडलेलो आहोत। खरं तर ज्या पद्धतीनं कोर्टाचे आदेश आहेत त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की ज्या वेळेला तुम्ही अनधिकृतपणे कबुतरांना धान्य देतात त्यावेळेला 500 रुपयाचा दंड पालिकेकडनं केला जातो। गुन्हे नोंदवले जातात। तब्बल मुंबईमध्ये 3 गुन्हे अशा पद्धतीचे नोंदवण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेनं या अशा पद्धतीच्या अनधिकृत सगळ्या कबूतरखान्यांना बंद करण्याचं काम केलेलं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर 32,000हून अधिक दंड या संपूर्ण काळामध्ये त्यांना मिळालेला आहे। परंतु जी दृश्य आत्ता मला पाहायला मिळत आहेत ती इतकी प्रभावी आहेत की तुम्हाला कळू शकतं की नेमका किती मोठ्या संख्येने लोक इकडे येतात।
किती मोठ्या संख्येनं लोक इथे राहतात, किती मोठ्या संख्येनं कबूतर इथे येतात आणि त्यांची विष्ठा, त्यांची जे पंख आहेत ते आजूबाजूच्या परिसरात पसरत असतात. समोर आपण बघतोय की गोल मंदिर जो मुख्य रस्ता आहे दादर प्लाझाच्या दिशेनं जाणारा, आणि दुसरा महत्त्वाचा रस्ता म्हणजे पोर्तुगीज चर्चच्या दिशेनं जाणारा हा रस्ता आहे. या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला हे पक्षी पाहायला मिळतात. अगदी झाडांवरती जरी आपण बघितलं तर झाडांवर सुद्धा हे कबूतर अशाच पद्धतीनं थांबलेले दिसतात. समोर अगदी बाजूला आपण जर बघितलं तर हे देरासर आहे, ज्या देरासरातील अनेक गुरूंनी या संपूर्ण प्रकरणाला विरोध केलेला होता आणि ज्या दिवशी जैन समुदाय रस्त्यावर उतरला त्यावेळेला सुद्धा याच देरासर मधील गुरूंनी त्यांना मार्गदर्शन केलेलं बरोबर होतं, आहे. असं आपण पाहिलेलं सुस्मिता होतं. थोडंसं त्यामुळे थांबवते एकूणच मी. काय? सामाजिक तर कार्यकर्ते अनधिकृत- अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. अंजली ताई, आपण बघतोय कोर्टानं बंदी घातलेली आहे कबुतरांना दाणे टाकण्यास, कबूतरखाना बंद करा असे आदेश दिले, तरी सुद्धा अशा पद्धतीनं अनधिकृतपणे कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. तुमची प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं की जैन समुदायातल्याच डॉक्टर्सना आता आपण सरकारकडनं अपील करायला हवं की बाबा तुम्ही तुमच्या समाजाच्या लोकांना आणि मुलींना आता समजवा की किती लंगचे प्रॉब्लेम्स हे कबुतरांमुळे होत आहेत, आणि आताच्या घटकेला जेवढे जेवढे जैन डॉक्टर्स आहेत त्यांनी खरंच हे पाऊल उचलण्याची गरज आहे. कारण यांनी वाद वाढतोय आणि उगाचच म्हणजे अंधश्रद्धा असणं, अंधभक्ती असणं या सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत ना. आणि त्यांना त्यांच्या समाजाला शिकवण्यासाठी त्यांच्याच समाजातल्या डॉक्टर्सनी त्याच्यातले जे चेस्ट स्पेशलिस्ट असतील त्यांनीच समजावणं गरजेचं आहे की खरंच हे अतिशय हानिकारक आहे आणि असं करू नये. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण आता मागे ठेवायला हव्यात हे त्यांनी समजावलं पाहिजे. बरोबर आहे. अंजलीताई, धन्यवाद. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. यानंतर शिवसेना युबीटीच्या किशोरी पेडणेकर या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. किशोरीताई, आपण बघतोय लोकांच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून बंदी घातली तरी सुद्धा कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. आताची ही दृश्य अतिशय भयानक आहेत. मोठ्या संख्येनं कबूतर दिसत आहेत. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मुळामध्ये याच्यावरती माझं म्हणणं आहे हे सरकारचं फेल्युअर आहे. जे इथले पालकमंत्री आहेत मुंबईचे, जे लोढा म्हणून मतदानाच्या याच्यासाठी जर इतकं त्यांना म्हणजे कोर्टाचा अपमान करत असतील, संविधानाचा अपमान होतोय. मला सर्वांनी डोळसपणे बघितलं पाहिजे. कोर्टाने काय तुमच्या भावना बघण्यापेक्षा लोकांना काय त्रास होतोय, श्वसनाचे वाढतायत म्हणून केलेलं आहे. समजून घ्या. आपणही सांगतोय की तुम्ही अशा ठिकाणी घेऊन जा जिथे मनुष्य प्राण्याचा वावर कमी असेल, तिथे तुम्ही घाला ना. पण जिथे जास्तीत जास्त वस्ती आहे त्या वस्तीमध्ये करू नका असं कोर्टाने केलंय. मला वाटतं महानगरपालिका, राज्य सरकार या लोकांचं फेल्युअर होतंय असं मला वाटतं. किशोरीताई, पण एका समाजाचा हा मुजोरपणा आहे का असाही सवाल उपस्थित होतोय, कारण लोकांना याचा त्रास होतोय मात्र तरी सुद्धा अनधिकृतपणे छतावर दाणे टाकले जात आहे. नाही, मुळात त्यांच्या सगळ्या वरिष्ठ लोकांनी, वरिष्ठ म्हणजे कोण, जे कोणी वकील आहेत, जे डॉक्टर्स आहेत, जे बुजुर्ग म्हणून गुरु आहेत, बुजुर्ग ही लहान लहान मुलं जी असं नाही, बुजुर्ग ज्यांनी अनेक वर्ष पाहिली आहेत, आणि आता हे समजवायला पाहिजे. नाहीतर हे फार उगाच तेढ निर्माण होते. हिंदू धर्मातला जैन धर्म आहे. आपण सगळे हिंदू आहोत, आपण सनातनी आहोत, आपण सगळे पण पशु पक्षी प्राण्यांवर प्रेम करणारे सर्व धर्मी आहेत. असं नाही आहे की सगळ्या एकाच कुठच्या तरी धर्माचा इथे प्रेम आहे. सगळ्यांचा प्रेम आहे पशु पक्षी प्राण्यांवर. समजून घेऊन काम केलं पाहिजे. आता फार तानातानी करून उपयोग नाही. निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. किशोरीताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर समजून घेतलं पाहिजे असं किशोरीताई म्हणतात, आणि त्याचबरोबर हे सरकारचं फेल्युअर असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. अशामध्ये आता दादर परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतोय. अनधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबूतरखाना एक प्रकारे सुरू केलाय की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण तिकडचा कबूतरखाना बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर कबूतरांना दाणे टाकल्यास कारवाई केली जाते पालिकेकडून. मात्र त्याच वेळेला त्याच परिसरामध्ये अशा पद्धतीने एका छतावर
छतावर दाणे टाकलेले आहेत आणि ते दाणे खाण्यासाठी किती मोठ्या संख्येनं कबूतर जमलेले आहेत त्याची ही दृश्य, एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय. मुख्यतः इथल्या परिसरातल्या लोकांना श्वसनाचे त्रास होत आहेत, त्याचबरोबर कबुतरांची विष्ठा असेल किंवा त्यांच्या पिसांमुळे वेगवेगळे आजार होत आहेत आणि अशामध्ये जेव्हा कोर्टानं बंदी घातलेली आहे कबुतरांना दाणे टाकण्यावर आणि कबूतर खाण्यावर सुद्धा, तेव्हा अशा पद्धतीनं अनधिकृतरित्या हे दाणे टाकले जात आहेत.